पुढे पुढे गेला. दे याच्यावर दे. हा भरपूर घ्या आजचा दिवस. असं पकड असं पकड. हा खायला बघा किती भेटलाय आम्हाला. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ चालू केलेला आहे आणि आज आहे वटपौर्णिमा. त्या निमित्ताने आजचा व्हिडिओ चालू केल्याने वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की काय केलं जातं. तर प्रथमतः वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. तर वटपौर्णिमेनिमित्त आमच्या वाडीतील महिला जाणार आहेत वड पूजायला. तर त्या ठिकाणी आपण सुद्धा जाऊ. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवूया कशी ही परंपरा पद्धत आपल्या कोकणाची ही सगळी पिढी पुढची या महिला वर्ग जपत आहेत. तर मुंबईमध्ये सुद्धा वटपौर्णिमा साजरी केली जाते, गावामध्ये सुद्धा साजरी केली जाते. तर थोड्या वेळातच निघणार आहोत. आमच्या घरी तयारी आता चालू आहे थोडी थोडी. इथे हे फुलं बिलं तयार आहेत, त्याचबरोबर हा गजरा विणून झालेला आहे. ही फुलं उरलेली आहेत बाकीची बाजूला. इकडं हे तयार केलेलं आहे, काय म्हणतात त्याला, वाण वाण तयार केलेलं आहे वटपौर्णिमेसाठी. ते एकमेकाला देतात ना, अशी पद्धत असते काहीतरी. महिला एकमेकाला वड पूजून झाल्याच्या नंतर ते वाटतात. त्याच्यामध्ये काय आहे, केळं आहे, हा गरा आहे, हा कुठला गरा आहे, हे दोन प्रकार. हा बरका गरा आहे, केळं, बरका गरा, कापा गरा, आंबा, काजू, असं काहीतरी आहे. करवंद नाही वाटतं भेटली. इकडं काय बघूया. हां, इकडे हे गरे काढलेले आहेत, इकडे आंबा कापलेला आहे आणि हे पेरू पण आहे. इथे पेरू अशी प्रकारची फळांची, म्हणजे फळं वाणामध्ये त्या फळं ठेवली जातात आणि ती वाटली जातात, अशी पद्धत असते. मी बघितलं आहे. तर आज पण तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने वाण तयार केलं जातं. पावसाला पण रिमझिम सुरुवात झाली आहे टायमिंगवरच, बरोबर. गावासनं थोडा कमी होता, आता रिमझिम सुरुवात झालेली आहे. टायमिंग त्यांचा जायचा आणि सुरुवात व्हायला. इकडनं गाडी आली, आपली बस आली, बस लालपरी.
एक मिनिट माहिती का हे आधी धर आधी तुला दिलं ना वाणाची देवाणघेवाण चालू आहे, एकमेकाला दिलं जातं. मग असे सांगितलं त्या पद्धतीने किती जण बघ काय 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 खायला भेटलं. मागं घेतला मी हा दूध भाव मागं घेतला हा. दूध मागं घेतला दे याच्यावर दे. हा घ्या भरपूर घ्या आजचा दिवस असं पकडा असं पकडा हा खायला बघ किती भेटलाय आम्हाला वाण. हे धर बाजर अरे कुठं ठेवायचा. भरपूर भेटला खायला. आता वड पुंजून झालेला सर्वांचा. एक 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 आता सगळ्या घरी निघणार. हा रोडनी झपाट्यात झाला रस्त्यान. भरपूर खायला भेटलंय. फळं गरे बिरे आंबे बिंबे काय पाहिजे ते. हे बघा एवढं एवढं खायचं आहे. ना तुम्ही आम्ही लहान असतानाची मला आठवण आली. लहान असताना आम्ही असं वड पुजायला यायचो. आता व्हिडिओ निमित्त आलो होतो मी, तेव्हा पण असं भरपूर काय खायला मिळायचं. भारी महिला वर्ग सगळा निघालात आता वटपौर्णिमा करून. दोन काकी आता निघाले तर वड पुजायला. नेत्रा काकी आणि नम्रता काकी. वट पौर्णिमेच्या मुहूर्तावरतीच पाऊस बघा धरलाय कसा. कालपासून लागतोय. पौर्णिमा चालू झाल्यापासून मला वाटतं लागायला तो खरं तर सुरुवात झालाय पाऊस.
कारण काल कार्यक्रमानिमित्त मी बाहेर गेलो होतो रात्री आणि रात्री लेट आलो मी. तर लेट आल्यामुळे कसं झालं, येताना रेनकोट वगैरे नेलेलं नव्हतं, त्यामुळे भिजत आलेलं. रात्रीच पावसाला सुरुवात झाली 8-9 वाजता. जोरदार रात्रभर पाऊस लागत होता आणि आत्ता सकाळी पण पाऊस लागतो. याचा अर्थ पौर्णिमेच्या दरम्यान पावसाने जोर धरलेला आहे. आणि काल आम्ही भिजत आलेलो आहे. सकाळपासून ऊन होतं आणि संध्याकाळी अचानक पाऊस पडायला लागला आम्ही कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर. त्यामुळे आणि आता पण जोरदार लागतोय, बघा कसला लागतोय. असाच पाऊस राहिला पाहिजे, कारण या पावसाची खूप गरज आहे. तर आजचा हा वटपौर्णिमेचा व्लॉग होता. तर थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आजचा व्लॉग जेवढं शक्य झालं तेवढं शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ही सुद्धा आपल्या कोकणातील एक परंपराच आहे, जी पूर्वजांपासून चालत आलेली आहे. ही परंपराने आपल्या महिला कोकणातल्या असू दे किंवा मुंबईमध्ये सुद्धा वटपौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होते. तर ह्या महिला वर्ग आपली ही परंपरा अजूनपर्यंत टिकवून ठेवलेत यांनी. तर त्यांनासुद्धा खूप शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी, किंवा अशीच आपली परंपरा टिकवून ठेवा एवढंच सांगू इच्छितो. तर आजचा व्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.